तुमच्या भाऊ तर आज मरता मरताच वाचला ना. तर काय म्हणता मंडळी, आपण चाललोय आता कान्होलीवाला डॅमला. गाडीमध्ये पेट्रोल भरला आणि निघालो बा कान्होलीच्या रस्त्यानं. कान्होलीवाल्याला पोहोचल्यावर आपण आपल्या प्लेसवर पण आलो. प्लेसवर आल्या रोहित भाई तर पहा स्टॅपसाठी कुठं चढला. लगेचच आम्ही दुसऱ्या पण प्लेसवर जायसाठी निघून जातो. गाडी बिडी काढली आणि पाहिलं तर काय रस्ताच पाहा ना बा तुम्ही. मग गाडी पण आपल्या रोहित भाऊनं चढवून घेतली आता हिशोबानं. गाडी बिडी आम्ही लावून दिली ना. तर रोहित भाई पहा बा कसा धावून राहिला. तर पॉईंट ऑफ व्ह्यू पाहासाठी तुम्ही पण पाहू शकता. असा पॉईंट ऑफ व्ह्यू इतका भयंकर आहे ना की यार इथून जायची इच्छाच नव्हती होत. पोहोचल्याबरोबर याईनी पण लागून गेले ना बा आपल्या फोटोशूटसाठी. आमच्याकडे तर कोणाचंच लक्ष नव्हतं बा. आपला रोहित भाई तर स्नॅप काढत होता. माहिती नाही बा आयरन भाईचं काय सीन होतं. तर घरून अचानकच त्याला फोन आला, काहीतरी इमर्जन्सी आली होती म्हणून आम्हाला पण निघावं लागलं. मग पटापट आपण गाडी वगैरे काढली आणि निघालो बा. मग आम्ही पण पोहोचून जातो मोरेश्वर खापरीले. आर्यन भाईला घरी सोडून आम्ही पण मग निघून जातो आपल्या घरी जायसाठी. आणि रोहित भाईनं पण आपल्याला घरी सोडून दिलं. आणि आमचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करून द्या.